तर नमस्कार मित्रांनो, आपण आलो घोटण येथील महादेवाच्या मंदिरामध्ये त्रिपुरा पौर्णिमेनिमित्त या ठिकाणी दीपोत्सव केला जातो आणि आपण या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुराचा वध केला, त्यामुळे हिला त्रिपुरारी किंवा त्रिपुरा पौर्णिमा असे म्हणतात। या दिवशी भगवान शंकराने विश्वाचे रक्षण केले म्हणून हा दिवस शुभ कार्यासाठी अत्यंत मंगल मानला जातो। आणि हे आमचे मित्र साळुंके अण्णा यांनी पण आम्हाला थोडीशी माहिती दिली, तर आम्ही ती माहिती टाकणार होतो, पण साळुंके अण्णा म्हणाले नको, आमची माहिती तुम्ही नका व्हिडिओमध्ये रिव्हील करू। आम्ही अजून एक पुढं व्हिडिओ आहे, त्यामध्ये पूर्ण माहिती दिली आहे, ती माहिती तुम्ही पूर्ण बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, तुम्हाला पूर्ण आम्ही याविषयी माहिती देऊ। या शुभमुहूर्तावर घोटणगावमधील महादेवाच्या मंदिरात 5000 दीपोत्सव केले गेले आणि याच पौर्णिमेला देवदिवाळी असेही म्हणतात, कारण या दिवशी देवता स्वतः पृथ्वीवर दिवे लावतात अशी मान्यता आहे। आणि आपले महादेवाचे मंदिर कशा दिव्यांनी गजबजलेले आहे तुम्ही पाहू शकता। खूप भाविक भक्त जमा झाले, गर्दी पण भरपूर होती। अनेक ठिकाणी या दिवशी नदी किनारी दीपोत्सव देखील केला जातो। आपल्या गावामधील महादेवाचे प्रसिद्ध मंदिर असल्यामुळे आपण या ठिकाणी दरवर्षी दीपोत्सव करतो। गर्दी पण खूप होती, खूप भाविक भक्त लांबून येतात। मंदिरामध्ये लाईट नव्हती, अचानक लाईट आली आणि लाईट आल्यामुळे खूप सुंदर दृश्य दिसू राहिले मंदिरामध्ये। आणि दिवाळीनंतर 15 दिवसांनी येणाऱ्या या पौर्णिमेला देवता हॅलो सांगा थोडी माहिती सांग मंदिराविषयी। पांडवांनी सांगितलं ते रेकॉर्ड नाही करून घेतलं ना, व्हिडिओ आला तो पुंजे भाऊ पण व्हिडिओ आले। आणि या शुभ मुहूर्तावर आम्हाला आमची मित्र कंपनी पण भेटली, त्यांनी थोडासा व्हिडिओमध्ये रिस्पॉन्स पण दिला आणि त्यांचं मग डिस्कशन चालू झालं। आणि आमचे बर्वे साहेब आणि अमोल भाऊ सगळे या पौर्णिमेनिमित्त दर्शनासाठी आले होते। आम्ही पण दर्शनासाठी या ठिकाणी उपस्थित होतो, तुम्ही पण येऊ शकता दर्शनासाठी। हे मंदिर घोटण येथे आहे। आणि आपला शूट संपवता अचानक लाईट गेली, त्यामुळे लाईट गेल्यानंतर खूप छान दिव्यांचा प्रकाश दिसला। आणि हा व्ह्यू आहे, वर पौर्णिमेचा चंद्र पण खूप व्ह्यू एकदम क्लिअर येत होता। आणि हा मंदिराच्या बाहेरचा व्ह्यू आहे। या ठिकाणी दीपोत्सव केला होता, भरपूर मोठा दीपोत्सव या ठिकाणी केला जातो दरवर्षीप्रमाणे। तर मित्रांनो, आपण भेटू पुढच्या व्लॉगमध्ये। आपण या मंदिराचा पूर्ण तुम्हाला एक शूट करणार आहोत स्पेशली। हे मंदिर किती जुनं आहे आणि पुरातन खात्यातलं मंदिर आहे। या ठिकाणी स्वतः अर्जुनाने तपश्चर्या केली असे म्हटले जातात। तर मित्रांनो, आजच्यासाठी एवढीच माहिती होती। आपण पुढच्या ब्लॉगमध्ये पूर्ण मंदिराचा प्रिव्ह्यू करणार आहोत। तुम्ही आपले ब्लॉग शेवटपर्यंत पाहत राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि व्हिडिओला लाईक करा। आपण तुमच्यासाठी भरपूर भारी कंटेंट तयार करणार आहोत। तर भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये।